नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक प्रायम टीव्हीच्या कोंकणी खबराचित्रात माय मोगाचो येवकार। सुरवातेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो। वेऱ्या दर्यादेगेर कसिनो हाडपाचो सरकारान सपनांत लेगीत चिंतचें न्हू। खंयचेच परिस्थितीन वेऱ्या येवपाक दिवचे नात कसिनो। गरज जाल्यार सुप्रीम कोर्टात लेगीत वचपाची तयारी। वेरेचो लोक जालो आक्रमक। राज्य सरकाराचो डबल स्टँड वीज दर वाडोवन मागला सरकारानूच, पूण दुखलता जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनाचेर। आतांच लायात वीज दर वाडीक फुल स्टॉप, मागले गोवा फॉरवर्डान। मडगांव पालिकेक पावल्यात नोकर भरतीचे 1398 इन ऑर्डर अर्ज, जाल्यार 1767 उमेदवारांचे सीट नंबर कशे? 300 अतिरिक्त अर्जदार खंयच्यान आयले? मडगांव ब्लॉक काँग्रेसीचो पालिकेक प्रस्न। आता खबरो विस्तारात। मांडवीत वेरेदेगेर कसिनो हाडपाचे सरकारान सपनांत लेगीत चिंतचे न्हय। वेरेच्या लोकांक ग्रांटेड धरूं नाकात। आदी वेरेकारांनी गांवपण दाखयला। आमदारान बोटीचे बाबतीत उत्तर दिला खरे, पूण तो फाटी फुडें जालो जाल्यार सुप्रीम कोर्टात लेगीत वचपाक तयार आसात। ह्या उतरांनी वेरेच्या लोकांनी कसिनोक खर विरोध केला। तालिगांवचो थळावो आमदार केदार नायक हे बाबतीत थळाव्या देवळात येवन लोकांक उतर दिवन गेलो खरो, पूण लोकांचो आमदाराच्या उतरार विश्वास ना। तांचे म्हणणे हाचे आदी देवाक फटयला, आता आनीक कसो दवरतले ताचेर विश्वास? म्हत्वाचें म्हटल्यार शेकड्यांनी लोक ज्या वाठारांतल्यो तिसऱ्यो विकून पोट भरतात थंयच कॅसिनो हाडपाचो यत्न चल्ला। खंयचेच परिस्थितीत कॅसिनोक थारो दिवचे नात। आयकात थळाव्या। ही माझ्या फाटल्यान बसलेली आसा, ही खरी खऱ्या तिसऱ्यो काडून आपले पोट भरता आनी म्हाका शेकड्यांनी वर्सां जाली। आतां खंय तरी कॅसिनो लॉबी मांडवी रिवर आतां कवर करपाक सुरू केल्ली आसा आनी ताका जेन्ना पळय दोनपारां लोकांक कळ्ळें तेंच्यांनी वचून थंय ताका बॅन घातलें आनी काडूंक लायले आनी विरोध केलो। कित्याक तांकां खबर आसा फाल्यां तर कॅसिनोची थंय बोट येयली जाल्यार तेंच्या पोटाचेर पांय धरपाचो डायरेक्ट सरकारचो प्रयत्न आसा। आतां आमचो लोकल एम एल ए हांगा येयल्लो, तेणी सुरवातीकूच फटींगपणां उलयली। कित्याक म्हणून देवाच्या आला पूण सांगता म्हणून हो 22 हो फटींगूच, 22 दरगार गेल्लो फटींग उलोवपाक, खुर्सा कडेन गेल्लो बांबोळे, महालक्ष्मी देवळान गेल्लो, सांगतालो तो आपूण फुटचोच ना म्हणून। जो मनीस देवाचे शपथ घेता तेलो फटींग मनीस जावंक शकना। ताका जर स्वताचेर कॉन्फिडन्स ना जाल्यार देवा शपथ कित्याक घेतलो? तिणी सांगपाचें आपूण करून दाखयता म्हणून। देवळांत रावन सांगता म्हणटा, अरे बाबा तुमी देवाक विकून खाल्ले। हांव सांगता कांयच जावपाचें। हांव तारीकारांक सगळ्यांक आव्हान करता, एक रावा, हेंचेर डिपेंड रावूं नाका। हेंकां हेचेर फाल्यां देखणो पडा सीएमाचो न्हू, उकी खुर्चेर बसतलो। हेची अवकात म्हाका खबर आसा कितें करूंक शकता तो। तुमी एक रावा, रिजल्ट येतलो। तुमी डिपेंडंट रावशात न्हू, हे तुमची मांडवी रिवर बरें विकतल्यान काबार करतले, लक्षांत धरा। आयज केदार येयलो, केदारान फक्त एकूच वायट केलें, देवाचो शपथ घेतलो पळय तो। केदाराक कसलोच रायट ना देवा शपथ घेवपाक। देवाचो शपथ घेवन देवाक बाबा कित्याक रे तूं ब्रिटीश धरता रे? हे प्रश्न लोकांचे देवाचे न्हू। आयज पळय मरे फाटल्यान बसता, तेंचे पोट भरता, कितक्यो तरी शेकड्यांनी फॅमिली हांगर जगता। तेंच्या पोटार पांय धरपाचो आयज सरकार प्रयत्न करता पळय, हे तारीवेले लोक कशेंच खपून घेवचे ना। तारीवेले लोकांक सांगता कितें, स्वता तुमी लिडरशीप घेया, ते आमदाराचेर डिपेंडंट रावूं नाका। स्वता इनिशिएटीव कोणाक तरी तयार करा, लोकांक फुडें काडा। ही न्यायालय तुमकां कोर्टाची पायरी चडची पडटली, कित्याक कोर्टाची पायरी चडल्या शिवाय तुमकां रिजल्ट येवपाचो ना। सरकाराचेर विश्वास धरूं नाका। सरकारान वयता थंय गठ्ठाण केल्लें आसा। आमच्या रेज मागूची गांवची पळय कसो विनाश केला न्हू, ज्वलंत उदाहरण दोळ्यान दिश्टी पडटा। हे तांकां सादें। आनी केदाराक जाल्यार थंयसर कितकी किंमत आहा पळय, तो फक्त सांगता सीएमाचो आपूण लाडला म्हणून आनी आमच्या गांवांक पाड पडला। हे सगळ्यात म्हत्वाचो विशय आसा। लोकांनी सगळ्यात आदी थळावो आमदार केदार नायका मेरेन ही खबर पावयली। आमदार म्हणटा अजून डिटेल्स मेळूंक ना। हालचाली चल्ल्यात खऱ्यो, पूण लोकांचो विरोध आसा जाल्यार बोट कशीच वेरेचे तारीर येवपाक दिवचो ना। मुख्यमंत्र्याक ते विशीं कळीत करतलो अशें ताणें सांगलें। आयकात। डिटेल आमकां कितें आसा ती आमकां मेळूंक ना। कॉलेजी डिटेल आमी घेतले, हांवें आमचे कोण लोक हांकां अश्युअर केला की ती बोट आमी हांगा हाडून केन्नाच दिवचे ना म्हणून। अशें कितें आसा बीन जाल्यार पूण क्लॅरिटी तेजेर फाल्यां ती बोट हांगा हाडटा ना हाडटा हें ना, पूण ज्या तरेन तें काम करता आनी ज्या तरेन ते एंकर थंय हाडल्या अशें दिसूंक येता की व्हडली खंयची तरी बोट हाडून दवरूंक शकता। जे आमकां आमचे लोकल जे आसा तांकां मान्य ना। आमी न्ही हांगा मंडपा कडेन म्हणटा तारीख, हांगा जे लोक स्थायीक लोक आसा कित्येक वर्सां जाले ट्रेडिशनली हांगा
हांगा शिपयो आमच्यो हे जाता तिसऱ्यो आनी तिसऱ्यो आमच्यो इतल्यो फेमस की सगळे आमचे बार्देजकार हांगा येवन तिसऱ्यो व्हरतात आनी कितलेशेच सांगला तशें कितलेशेच पोटां ह्या हेजेर धंद्याचेर वेवसायाचेर चलतात. सो ताका लागून आमी हांगा कांयच टॉलरेट करचे ना. आमचे लोकल जे फिशरमॅन आसा ते काटाये म्हणून आपले पोट भरता, तिसऱ्यो कडून आपले पोट भरता. कितलेशेच लोक म्हणटा ते जनरेशनाक हांगा त्या हेजेर वेवसायाचेर आपलो धंदो चलयलो, आपली पोट भरलें, भुरग्यांक शिकयलें, लग्न जालें, सगळें जालें. सो आमी हो ट्रेडिशनल हांगा बिजनस चलता आमी तांचे कशेंच आड येवंक दिवचे ना. आनी हांवें क्लियरली सांगलां, म्हणजे अश्युरन्स दिलेलें आसा की ती बोट जी आसा ही आमच्या मंडपा कडेन तारी कडेन म्हणटा हांगा आमी केन्नाच येवंक दिवचे ना. सो हेका लागून आमी फाल्यां हें केलां की आमचे लोकल पंचायत मेंबर गौरी पेडणेकर आसा आनी सोनू आमचो सोशल वर्कर हे सगळे जाण एक रिप्रेझेंटेशन घेतले लोकां कडेन. सो तेंच्यो सायनी घेतले की आमी सगळ्यांक म्हणजे सीएमाच्या पत्तान, COP मिनिस्टरच्या पत्तान, COP फिशीज डिपार्टमेंटाक म्हाका सगळ्यांक तेंच्यांनी रिप्रेझेंटेशन दिवंक लायलां आनी आमी फाल्यां तें रिप्रेझेंटेशन सीएमाकूय दितलें आनी सांगतलें की आमकां आमी ह्या स्टेजीर जाग्यार अलाव करचें ना. आनी हांव ठामपणे आसा, सांगता तुमकां, हांव ह्या जाग्यार उबो रावन आयज मिटिंगो आमची जालेली आसा. हांव अश्योर करता तुमकां की ती बोट ह्या तारीच्या लागीं आमी येवंक दिवचे ना, केन्नाच दिवचे ना. आमदारान उतर दिलां खरें, पूण उतराक जागलो ना जाल्यार कितें करतले ह्या प्रस्नार वेरे बोट असोसिएशनाचो अध्यक्ष सोनू नायकाचें आनी एक्टिविस्ट वीरेंद्र शिरोडकराचें म्हणणें आयकात. आमदारान आतां जे देवळान रावन जे एश्युरन्स दिला की आपूण तुमच्या फाटल्यान आसा म्हणून, सपोज जर इनकेस सपोज कितें जालें, अशें फुडें फाटीं कितें जालें जाल्यार आमी आमचो निर्णय ठाम दवरलेलो आसा की आमी खंयच्याय म्हणजे सुप्रीम कोर्ट NGT सुप्रीम कोर्टान जाय खंय वचपाचें पडटा थंयसर आमी वयतले, पूण आमी हो प्रोजेक्ट केन्नाच करूंक दिवचे ना हांगासर, केन्नाच. तेंच्यांनी अशें चिंतचेंय न्हू की बाबा फाल्यां आयज आमी स्टॉप केलें, फाल्यां परतें स्टार्ट करतले. हें तेंच्यांनी स्वप्नान बसून चिंतपाचें न्हू, सरकारान बसून स्वप्नान चिंतपाचें बाबा इतल्या लोकांक आमच्या वेरेच्या लोकांक ग्रांटेड धरपाक ना. ह्यान पयलीं एज्युकेशना जावन आमी बंद करून उडयलेलें आसा. ह्यान पयलींचो हें आसा, हिस्ट्री आसा आनी ताका लोक सगळे विटनेसूय आसा. 2006 जेन्ना आग्नेल जेन्ना आमचो MLA आसलो तेन्ना तेणेन पयला, आग्नेल फेर्नांडीस आसलो तेन्ना त्या टायमार अनिल माडगांवकार म्हणटा तेन्ना ताका एक परमिशन दिलें पंचायतीन की टू स्टार्ट अ वॉटर स्पोर्ट. तो पासून आमच्या सगळ्या गांवच्या लोकांनी एकठांय जावन तेन्ना रोड ब्लॉक करून आमी हांगासर तो बंद करून रोड दाखयलेलो आसा. हांगा डेल्टीन रॉयलाची कितें हें करता म्हणून व्हडली शीप येवपाची आसा म्हणून तेन्ना आमकां फोन येयलो. आमी मागीर आमच्या भुरग्यांनी आमकां 5 ना 5:30 ना संग मेळुया म्हणून हे देवळान. त्या खातीर आमी येयले. ताका परमिशन आमी अशें आयकलां की तांकां परमिशन गावल्या म्हणून डिगिंगेची आनी त्या खातीर काम स्टार्ट केल्लें. आतां हांगाचे भुरगे सगळे वचून हेजो तांकां धांवडले आतांच आमचो लोकल MLA येयल्लो, ZP येयल्लो, तेंच्यांनी एश्युरन्स दिल्या की हांगा फुडलें काम करपाक दिवपाक ना. तरी पूण आमी आमचें डेलिगेशन आमच्या हांगा सगळे भुरगे सायन मारून बायलां बिलां सगळीं तिसऱ्यांचेर जगता न्हू ती सगळी सायन मारून एक पंचायतीक दितले, एक दितले कॅप्टन ऑफ पोर्ट, एक दितले लोकल MLAक दितले, फिशरी डिपार्टमेंट आनी NGT न्हू. फुडें समज आमचें तें आयकना आनी तें काम स्टार्ट तशेंच दवरलें जाल्यार आमी रस्ता रोको नाल्यार आमी वचून कोर्टान वचून केस घालपाची आमी तयारी दवरलेली आसा सगळ्यांनी. सरकारान स्वता मागले म्हूण JERCन म्हटल्यार जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनान वीज दरवाड केल्या. डबल स्टँड दाखोव नाकात. सरकार डबल इंजिनाचे आसत जाल्यार राज्य सरकारान राजकीय निर्णय घेवपाचो वेळ आयला. अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदयाक जागात आतांच वीज दरवाडीक फुल स्टॉप लायात, गोवा फॉरवर्डान मागला. वीज दर वाडयात अशें गोंय सरकारानच JERC कडेन मागलें. आतां दर वाड केल्या ती JERCन अशें म्हणत सरकार धुकला धुकली जिंदाबाद करता. सामान्य लोक लेगीत फुकट वीज मागिनात, मागतात ते 24 वरां अखंड पूण सवाय वीज सेवा. GSTन आदींच लोकांक मार दिला. आतां वीज दरवाडीचो शॉक. ऐकात गोवा फॉरवर्डाच्या दुर्गादास कामतीक. काल एक निर्णय आयलो सरकाराचो पयर की पॉवर टॅरिफ 1 तारखेच्यान लागू जाता. मंत्र्याचो स्टेटमेंट आमी चॅनलांचेर पळयलो काल की हे दरवाड जी आसा ही सरकारान करूं ना, ही दरवाड JERCन केल्या, जॉयंट इलेक्ट्रिक रेग्युलेटरी कमिशनान म्हणून. सो आमी सरकाराक विचारूंक सोदतात JERCक खंय स्वप्न पडलें पॉवर टॅरिफ वाडोवचें म्हणून गोंयांत? प्रोसेस कितें आसता लोकांक कळपाक जाय म्हणून आमी सांगतात. प्रोसेस असो आसता की
JERC मुखार गोंय सरकार पेटिशन फायल करता. हे पेटिशन फायल केल्या नंतर पावर टॅरिफ इन्क्रीजाक कमिशन हांगा येता. तुमी मिडिया भावूय आशिल्ले. मिनिजर्स इन्स्टिट्यूट मिनिजर्स ब्रगांजा हॉलान जेन्ना हियरींग जालें कांय म्हयन्या पयलीं, थंय आमी आमचो पक्षाच्या वतीन ऑफिशियली JERC कमिशना मुखार ऑब्जेक्ट केल्ले. ताच्या नंतर कमिशन सगळ्या स्टेक होल्डर ताणें वायंड अप केलें बेगीन. म्हणजे म्हाका दिसता हांव एकटो उलयलो आनी एक कोण तरी उलयल्लो थंय कमिशना मुखार. ताणें सगळें तें वायंड अप केलें फास्ट एका वरा भितर कमिशनान आनी ते गेले दिल्ली परते. पूण सांगपाचो तात्पर्य इतलोच की कमिशना मुखार पेटिशन कोणें फायल केलें? हे राज्य सरकारान केलें. वाडोवचें म्हूण कोणें मागणी केली? राज्य सरकारान केलें. हे राज्य सरकारान मागणी केले म्हणून हे JERCन वाडयले न्ही. सो आनी आतां मंत्र्याचो स्टेटमेंट येता काल की आमी वाडोना हे JERCन. सी यू कॅनॉट पास ऑन द ब्लेम गेम. यू कॅनॉट पास ऑन दीस टू JERC. हांगा जेन्ना निर्णय जाता हांगा एक पॉलिटिकल निर्णयाचो गरज आसता. दर्या इलेक्शन 6 म्हयन्याचेर आशिल्ले विधानसभेचे, तुमी करपाचे? तुमी तेन्ना फाटल्या इलेक्शन टायमार केलें ना. इलेक्शन 6 म्हयन्याचेर आशिल्ले तेन्ना कित्याक केलें ना? तुमकां मतां जाय आशिल्ली. आमचे सामान्य नागरीक जे आसात हे फुकट इलेक्ट्रिसिटी मागनात. आमकां फुकट लायटीचे इतले म्हयन्याक इतले फुकट लायटीचे युनिट्स दी म्हूण मागनात. मागतात 24 वरां अनइंटरप्टेड सप्लाय. मागतात सवाय भितर इलेक्ट्रिसिटी. आनी अशा वेळाचेर मंत्र्याचें वक्तव्य की बाकी राज्याच्या तुलना केली जाल्यार आमचे हातून राज्यान कमी आसा म्हणून. गोवा इज गोवा. गोवा इज अ ब्रँड. इट्स ब्रँड गोवा. यू कॅनॉट कंपेर गोवा विथ अदर स्टेट्स. दुसऱ्या राज्या बरोबर गोंय तुमी कंपेर करूंक शकना. व्हडली स्टेटां. गोवा कॉन्ट्रिब्युट्स अ लॉट टू द इकॉनॉमी, टुरिझम सेक्टर. आनी आज GST सारखे येवन आमकां राज्याक मार पडला. कारण आमचो जसो शेअर येवंक जाय तसो शेअर आमकां येना. आनी जर पयशांची येणावळ कमी जाता म्हणजे तुमी वाडयतात किंवा बेटर जाल्यार डबल इंजिनाचो अर्थ कितें जालो? सरकार म्हणटा डबल इंजिन. मान्य मुख्यमंत्री म्हणटा माटोळी बजेट. जर हे जर डबल इंजिन आसा आनी बजेट जर माटोळी आसा जाल्यार तुमी पावर टॅरिफ कित्याक वाडयतात? आमी अपील करतात सरकाराक ताबडतोब हाजेर सरकारान फुल स्टॉप घालचे आनी लोकांक पिशे करचे न्ही की JERCन वाडयला आनी दीस इज अ पॉलिटिकल डिसिजन विच हॅज टू बी टेकन. सरकार म्हणटा अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय. मान्य मुख्यमंत्री सदां तो स्टेटमेंट आसता. बारीक इफेक्ट कोणाक जाता हो? मडगाव पालिकेक नोकर भरतीचे 1398 इन ऑर्डर अर्ज पावल्यात. जाल्यार 1767 उमेदवारीचे सीट नंबर कशे? सुमार 300 अतिरिक्त अर्जदार खंयच्यान आयले? मडगाव ब्लॉक काँग्रेसीन पालिकेक प्रश्न विचारला. अर्थातच RTIन ह्या प्रश्नाक घटमूट आदार दिला. मडगाव पालिकेंतल्या रिक्रुटमेंटात स्कॅम चलना अशें म्हणत मडगाव गट काँग्रेसीन हो विशय लावन धरिल्लो. मिडिया मुखार RTIतल्यान हातीक मेळिल्ली म्हायती घेवन सावियो कुतिनो आयिल्लो. कांय खटकपी गजाली ताणें नदरेक हाडून दिल्यो. पळयात. लास्ट फोर्टनायट आमी हो इश्यू घेतिल्लो आनी एक प्रोटेस्ट सुद्दां केल्लो आमी मडगांवां. मडगांव म्युनिसिपल कावन्सिलाचे जे रिक्रुटमेंट प्रोसेस जो आशिल्लो तातूंत कशे बद्दल स्कॅम चल्ले आहात आनी ताजे डिटेल्स दिवपा सारकें म्हणल्यार 21 ऑक्टोबर 2024 एक एडवर्टिजमेंट घातिल्लो. एडवर्टायझींग पोस्ट 13 पोस्ट टोटल. 11 पोस्ट आशिल्ले LDCचे, एक आशिल्लो सायट सुपरवायझर आनी एक एसिस्टंट मेसन. हो एडवर्टिजमेंट येयल्लो 21 ऑक्टोबर 2024. आनीक हो एड येयले त्या पासून ते ऑगस्ट 11 2025 कांयच खबर नाशिल्लें हें खंय पावलें तें. एप्लिकेशन सबमीट केले कितलेशे कॅन्डिडेट्सांनी, कितलेशे अनएम्प्लॉयड युथांनी एप्लिकेशन सबमीट केले. पूण ताजे कितें परिणाम जाला, कितें कोणाल एक्सेप्ट जाला, कोणाल रिजेक्ट जाला हें कोणाक कांयच खबर ना. ना म्हळ्यार कॅन्डिडेट्सांकूय खबर ना. सडनली ऑन 11 ऑगस्ट 2025 एक हें घालतात, पब्लीश करतात ऑन द न्यूज पेपर सेयींग रिटर्न टेस्ट आसतलो म्हण. LDC पोस्टाक रिटर्न टेस्ट पब्लीश केल्ले ऑन 23 ऑगस्ट 2025 आनी सायट सुपरवायझराचो रिटर्न टेस्ट म्हण सांगिल्लें 24 ऑगस्ट 2025.
आतां हो एडवर्टिजमेंट घालो 11th of August, म्हणजे कितले फ्रॉम ऑक्टोबर टील ऑगस्ट, नियरली मोर दॅन 10 months उपरांत आतां 11th August घातला आनी 23rd August टेस्ट म्हण सांगला, रिटर्न टेस्ट. मागीर हेंवूय बी नोटिफाय केल्लें की तांकां एडमीट कार्ड्स धाडटाले म्हण टू आन्सर द एग्जाम. एडमीट कार्ड आसतले आनी ते एडमीट कार्ड्स तांकां डिस्पॅच करताले म्हण त्याच नोटिसाचेर घातला. पूण एडमीट कार्ड्स जेन्ना आमी फायंड आवट करतात जाल्यार एडमीट कार्ड्स 14th of August पोस्ट केल्या. 23rd of August एग्जाम आसा, 14th of August एडमीट कार्ड्स पोस्ट करतात. आतां तुमकां खबर आसा 15th of August इंडिपेंडन्स डे, 16th 17th वॉज सॅटर्डे संडे. सो 18th August प्रोबेबली मडगांव जो मेन हेड ऑफिस पोस्ट ऑफिस आहा तेंकडे डिस्पॅच केला आसतले रिस्पेक्टीव पोस्ट ऑफिसान. सो आफ्टर 18th इट इज लिव्हिंग फ्रॉम मारगांव दर्या जाल्यार पावतले केन्ना? इवन 21 तारखेर देखून पावले दर्यार, 23 तारखेर एग्जाम. 2 दिसाचो हें घेवन तुमच्यान टेस्ट घेवपा जाता, हो एक जालो. आनी जेन्ना आमी लास्ट टायम प्रोटेस्ट केल्लो मडगांव तेन्ना आमकां जायत भाशेन मिसगायड करपाक सोदताले. त्या टायमार तुमचेय बी भाव आसा, प्रेस भाव, तांणी बी पळयल्लें आहा. एक लेटर आसा ती पोस्टाक केल्ली ऑन 14th of August. आनी जेन्ना आमी RTI मागता तेन्ना सांगता ते 13th of August म्हण. म्हळ्यार इतली ट्रान्सपरन्सी, इतली फोटिंगपणां ती चालू आसा. मुखारूय सांगता आनी दाखयता तुमकां. मागीर ह्या जे हाजेर एडवर्टिजमेंट जो घातिल्लो थंय आमकां सीट नंबर्स मेळटा. सीट नंबर्स दाखयता ते फ्रॉम 1 to 1767 फॉर LDC पोस्ट. समजला? फ्रॉम नंबर 1 to 1767. इन अदर वर्ड्स जेन्ना तूं इतली सीट नंबर दिता जाल्यार तुका तितले एप्लिकेशन येयला अशें म्हण कळून येता 1767. बट आमी जेन्ना RTI मागून इन्फॉर्मेशन घेता आमचो क्वेश्चन आशिल्लो टोटल नंबर ऑफ एप्लिकेशन्स रिसिव्ड फॉर पोस्ट ऑफ LDCs, नंबर 2 सायट सुपरवायझर आनी एसिस्टंट मेसन. सो LDC पोस्टा म्हणटा ते 1474 एप्लिकेशन्स रिसिव्ड जाले म्हणटा ते. आमचो नेक्स्ट क्वेश्चन आशिल्लो लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हूज एप्लिकेशन्स आर इन ऑर्डर एंड एक्सेप्टेड. कित्याक थोडी विदाउट डॉक्युमेंट्स आसपाक शकता, थोडी इनएलिजिबल आसता एड्युकेशन क्वॉलिफिकेशन. सो त्या हेजेर आमकां रिप्लाय दिता 1398 एप्लिकेशन्स आर इन ऑर्डर. सो वेन 1398 एप्लिकेशन्स आर इन ऑर्डर जाल्यार हाव कॅन यू इश्यू 1767 सीट नंबर्स? फ्रॉम वेर दीस nearly 300 एप्लिकेशन म्हणपा सारके, फ्रॉम वेर दीज एक्स्ट्रा एप्लिकेशन्स कम फ्रॉम? अनमोड घाटार जाल्ल्या अपघातात ट्रक ड्रायव्हर जखमी जालो. येरादारी वेवस्थेत घाळपणाक लागून हो अपघात जालो. राती कडेन अपघात घडलो. पळयात दामू शिरोडकराचो रिपोर्ट. आमी आसा अनमोड घाटाक, ज्या जाग्यार 5 जुलयाक रस्तो कोसळोन रस्तो हो बंद केल्लो ट्रॅफिकेक लागून. आनी हालींच खंय तरी सप्टेंबर म्हयन्यान हो रस्तो हेवी व्हेकल्स तशेंच 6 व्हिलर्सांक चालू केल्लो आसा. आनी हांगा एक काल राती असो एक्सिडेंट जालो ज्या हितूंतल्यान जो एक ट्रक आसा 6 टायराचो ट्रक तो डायरेक्ट 100 फूट सकयल कोसळ्ळेलो आसा ह्या घाटाक. आनी अशें दिसून येयलें की जेन्ना एक ओमनी गाडी ताच्या फुडें चलताली ती हांगा ब्रेक मारून रावली. फुडल्याच्यान ज्या रस्तो डायवर्जन केला ताका लागून ती फुडल्याच्यान गाडी येता म्हणून ती रावली आनी ह्या ट्रकान तिका धपको मारून ट्रक डायरेक्ट सकयल पडलेलो आसा. आनी मेळिल्ल्या म्हायतीनुसार तो ट्रकाचो ड्रायव्हर इंजर्ड जाल्लो आसा आनी कोणाकूय जिवीत हानी जाली ना. पूण ओमनीचें फूल नुकसाण जाल्लें आसा आनी ट्रक तर फूल स्क्रॅप करपाच्या परिस्थितीन पावल्लो आसा. आनी अशें दिसून येता की हांगाचे हे कोसळ्ळेलें जें काम आसा तें काम अजून स्टार्ट केल्लें ना आनी ताका लागून खंय तरी हांगा खुबशे एक्सिडेंट जावपाची शक्यता आसा. आतां आमी जेन्ना ह्या स्पॉटार पावले तेन्ना हांगा स्पॉटार एक ट्रॅफिक पुलीस सुद्दां ना की तो रस्तो खंय तरी क्लियर करतलो जावं हांगा गाडयो सोडपाक हेल्प जातली. पूण पळोवपाक गेलो जाल्यार हांगा खंय तरी सरकारान कितें तरी जबाबदारेची उपाय योजना म्हणून खंय तरी हांगा एक ट्रॅफिक पुलीस दोन्ही सायडीन दवरून हांगा रस्तो वाहतूक सुरळीत सोडपा लागून प्रयत्न करपाची गरज आसा. प्रायम टीव्ही खातीर अनमोडच्यान दामोदर शिरोडकर. वास्को कम्युनिटी हेल्थ सेंटरान रेबीज फ्री इंडिया अंतर्गत घराघरांनी वचून रेबीज लसीकरणा विशीं जागोर केलो. ते खातीर हेल्थ सेंटरान विद्यार्थ्यांचो आदार घेतलो. वर्ल्ड रेबीज डे निमतान वास्को ही मोहीम घडोवन हाडली. वास्कोच्या विविध हायस्कुलांतल्या विद्यार्थ्यांनी काडिल्ले मिशन रेबीज जागरूकताय रॅलीक वास्कोचो आमदार कृष्णा साळकारान पांचवो बावटो दाखयलो. मिशन रेबीज टिमीन घराघरांत वचून रेबीज लसीकरण मोहिमेचो जागर केलो. बॅनर, घोशणा आनी तरुणाईचे उर्जे सयत ही रॅली वास्को वाठारांत भोवली.
आज आमी हांगा मिशन रेडिओसाचे जे तांचे ड्रायव्ह आसा ताचो फ्लॅग ऑफ करपाक आमी हांगा जमले. आतांच एक अवेरनेस प्रोग्राम जाला आनी हांव देव बरें करूं म्हणटा मिशन रेडिओसाच्या टिमीक आनी तशेंच रोटरी क्लब ऑफ वास्को आनी आमची डिपार्टमेंट ऑफ वेटनरी सर्विसीस तांणी भरपूर काम करून म्हाका दिसता हालींच आतांच 200 सुमार डॉग स्टेरिलायज जाल्या आनी आतां हे मिशन रेडिओसाचे जे आसा ते डोर टू डोर कॅम्पेन आसा जेणे करून मिशन रेडिओसाची टीम डोर टू डोर वचून प्रत्येक कुत्र्याक वॅक्सिनेट करतले. हांव अपील करता आमच्या सगळ्या जनतेक की तांणी आपले पेट्स सगळे पेट्स वॅक्सिनेट करून घेवचे. कोणेच म्हणजे मागीर करता हाज्या खातीर रावचे न्ही कित्याक हो जो गोल आसा हो सगळ्यांचोच आसा. एक वास्को तशेंच आमचें गोंय रेबीज फ्री करपाचें जें मिशन आसा तें तुमच्या सगळ्यांच्या पार्टिसिपेशनानूच जातलें म्हणून सगळ्यांक परत एकदां मागता की सगळ्यांनी ह्या टिमीक सपोर्ट करचें आनी कोऑपरेट करचें. This is a special day. We have our Honorable MLA of Vasco to inaugurate this vaccination campaign and the awareness campaign following the World Rabies Day, which has been celebrated on the 28th. This is something special because of the reason that for the last 4 years we have stopped the door-to-door vaccination at the initiative of the government. We are starting again from today the door-to-door vaccination as well. And luckily there is no virus in this state, but unfortunately there is a threat of virus from the bordering states, so that is why this campaign is being held. कुडणेच्या भुरग्यांक नवी शाळा मेळपाची आसा. कुडण्या पोरणी शाळा आसा पूण ते सुवातेर नवीन शाळा दितले. मुखेलमंत्री प्रमोद सावंतान सांगले. गोंयांत कांय शाळांनी दुरुस्ती उरल्या पूण ह्यो शाळा वेगळ्याच जाग्यार पडटल्यो अशें तांणी सांगले. फाळवाडो कुडणेची सरकारी मुळावी शाळेत सरस्वती पुजनाक गेल्लो थंय ताणें हें सांगलें. गोंयांत फकत 5% सरकारी शाळांचे प्रकल्प अर्दवट उरल्यात अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान ह्या वेळार सांगलें. सरकारी शाळांनी भुरग्यांची हजेरी वाडपाक जाय ते खातीर गरजेच्यो साधन सुविधा आनी शिक्षकय मेळटले अशा उतरांनी ताणें लोकांक आश्वस्त केलें. म्हणजे तांच्या लिडरशिपीच्या अंडर काम करता आसतना JSIDCचो वायस चेअरमॅन आनी मागीर चेअरमॅन अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो शाळा रिपेर करत नव्यो करपाचें योग हो म्हाकाय आयलो आनी पुराय गोंयभर म्हणजे पयले फावटी सगळे जाण म्हणटा आसतना की पयलेच फावटी 2012च्या उपरांत अश्यो मोठ्या प्रमाणात शाळा ह्यो रिपेर जाल्यो नव्यो जाल्यो आनी 12 ते 25 पर्यंत आमी गोंयांतली तशी हार्डली एखादी दुसरी शाळा ही रिपेर जावपाची उरली आसतली पण चडश्यो शाळा प्राथमीक शाळा रिपेर जावन बऱ्यो जाल्यो. म्हणल्यार दिसान दीस ज्या शाळेची पटसंख्या कमी जायत आसा कारणां वेगवेगळी आसा. गांवांतली भुरगीं शहरांत वयता ओके गांवांतले लोक थोड्या शहरांत वयता आनी बरेचशे कडेन आमकां शाळांनी आमची मायग्रंट भुरगीं जी आहा पळय ही फक्त आमच्या शाळांनी दिसता. ही खंत करी सारकी गजाल आसा. दुसरी गजाल फुडल्या वर्साच्यान म्हणजे पयलेचो एज जी आहा ही 6 वर्सांचेर वयतली म्हणटकूच पयलेक एडमिशन घेवपा खातीर 6 वर्सां पुराय जाल्ली आसपाक जाय. ताज्या शिवाय पयलेक एडमिशन मेळचें ना. लोकांक एकदां घाई आसता 5 वर्सां पुराय जाली काय ना पयली घाल म्हणटात सगळे जाण ते विचार करिनात ताज्या बुद्धी क्षमतेचो ताजी मेंटल ग्रोथ कितें जावपाक जाय हाचो विचार करिनात. खरें म्हणजे 6 वर्सां इज अ रायट एज. आमी अकॉर्डिंग टू अवर नॅशनल एड्युकेशन पॉलिसी फुडल्या वर्सा सगळ्या भुरग्यांक जेका 6 वर्सां 1 जून तेका कंप्लीट जाता त्याच भुरग्यांक पयलेक एडमिशन मेळटलें. म्हणजे अंदाजे जवळपास 4000 भुरगीं ही कमी जावंक शकता पयलेक वचपाची. हो एक टायम गॅप जो आहा पळय हो फुडल्या वर्सांत जातलो. ताज्या उपरांत हे स्ट्रीमलायन जातलें. पूण एकदम संख्या पडली काय कितें हें पत्रकारांकूय दिसतलें. एक तर बर्थ रेट कमी जाला म्हणजे गोंयांतलो बर्थ रेट तसो कमी जाल्लो आसा ऑलरेडी. पयलीं निदान 2 भुरगीं जाताले आतां एकूच भुरगें जाता. ओके हो बर्थ रेट कमी जाल्ल्या कारणानूय ती संख्या कमी आसा आनी एडमिशनाची एज ही 6 जाल्ल्या कारणान ती संख्या आनीक कमी दिसतली. म्हणून हांव आतांच म्हणजे थोडोसो अलर्ट करता त्या खातीर बऱ्योचश्यो ज्यो गजाली ह्यो करपाक जाय तितक्यो सातत्यान सरकार करीत आसा. पुण्या गांवांतल्या शाळेंतलो विशय बाब सरपंचांनी मुद्दामून काडलो. मुद्दामून सांगता की फुडल्या वर्सभराच्या भितर ती शाळेचो फावंडेशन स्टोन घालून ती नवीन शाळा बांदपाक सुरवात करता. कारण ती शाळेक जवळपास आता 60 वर्सां पुराय जायत आयली. कारण तेन्ना गांवांतल्यांनी हे काडून म्हणजे इट इज ओल्डस्ट शाळा म्हणटात जाता. पण ती शाळा तशीच मेंटेन करून सायडीक नवीन शाळा बांदपाचो बाकीचो प्रोसेस सुरू जाला फायलीचेर.
पण तिथं टेंडर घालून काम विदिन अ इयर तेही सुरू करता, जेणेकरून गावातल्या शाळेत असलेली जवळपास 85% पतसंख्या आसा ती आनीक वाडपाक शकतली. आम्ही नवीन टीचर सगळ्या शाळेंनी 2-2 टिचरी दिवप, म्हणजे एक शिक्षकी आनी शाळा उरूंक ना, 2 शिक्षकी शाळा करप. शाळेंतलो बाकी सगळे वॉशरूम पासून त्यांचे बाकीचे सगळे इम्प्रूव्ह करप हाजेर सरकार भर दीत आसा. सगळ्या शाळांनी सरस्वती पूजन खूप मोठ्या प्रमाणात सगळेजण साजरे करता. शाळेंतले आमचे टीचर्स, भुरगे आणि विशेष करून PTA हांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. प्रत्येक शाळेत सरस्वती पूजन हे खूप मोठ्या प्रमाणात जाता. गावातले सगळे लोक त्या सरस्वती पूजनात इन्वॉल्व जाता आणि जेका आमी म्हणटा की विद्येची देवता ही सरस्वती देवी आसा आणि तीच विद्येची देवतेचे पूजन करप ह्या भुरग्या मनाचेर एक खूप बरे संस्कार हे गोंयांतल्या प्रत्येक प्राथमीक शाळेंत जावप ही आमच्या खातीर एक खूप बरी गजाल आसा. पुराय गोंयभर नवरात्र नेटान जाल्यो. कारापूर सरवणच्या श्री योगेश्वरी देवळात चितपावन ब्राह्मण समाजान पारंपारीक महालक्ष्मी व्रत सुद्धा केलो. मये मतदारसंघातल्या कारापूर सरवणच्या श्री योगेश्वरी देवळात अष्टमी पारंपरिक घागर फुकप केले. भक्तांनी महालक्ष्मीची पूजा केली, विविध उपक्रमांनी वाटो घेतलो. नव्यानच लग्न जाल्ल्या जोडप्यांनी महालक्ष्मीचे व्रत केले. तांदळाच्या पिठाचो मुखवटो आशिल्ले देवीचे लाकडी मूर्तीचे अनावरण झाले. चितपावन ब्राह्मण संघ गोमंतकतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज नवरात्रातली अष्टमी आणि आम्हा चितपावनांसाठी ही फार महत्त्वाचा असा एक उत्सव व्रत आहे. गेल्या 15-16 वर्षांपासून ज्यावेळी योगेश्वरी देवीची इथे स्थापना झाली, पुळण सरवण साखळी इथं, त्या वर्षापासून आम्ही हा उत्सव साजरा करतो, हे व्रत साजरा करतो. आणि हे जे व्रत आहे घागरी फुंकणे असं त्याला म्हणतात. या नवरात्रातली ही अष्टमी त्याला एक विशेष महत्त्व आहे आणि विशेष करून ब्राह्मणामधील कोकणस्थ ब्राह्मण जे आहे, चितपावन ब्राह्मण, त्यांच्यामध्येच हे व्रत साजरं केलं जातं. अगदी सकाळपासून देवीची म्हणजे मंगलागौरीची आधी पूजा होते सकाळी आणि आत्ता म्हणजे आणखी थोड्या वेळानं 8:30-9च्या दरम्यान महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती उभी केली जाते. याचं वैशिष्ट्य असं आहे की या देवीचा मुखवटा जो असतो तो तांदळाच्या पिठापासून विशेष असा तयार केला जातो. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. आणि ज्यांना आपण वशिऱ्या असं म्हणतो, त्या वशिऱ्या म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणातील विवाहित महिला पहिली 5 वर्ष विवाहाच्या पहिली म्हणजे विवाह झाल्यानंतर पहिली 5 वर्ष हे व्रत मनोभावे करतात. आणि याचं एक विशेष म्हणजे असं की या दिवसात हे जे शारदीय नवरात्र आहे, एक देवीची शक्तीची उपासना आहे. त्यामधला देवीचा हा एक अवतार किंवा रूप असं म्हणूया, ते एका विशिष्ट पद्धतीने विशेष चालीरीती ज्या आहेत त्या सगळ्या सांभाळून हे केलं जातं. आणि यामध्ये विशेष करून आपला जो महिला वर्ग आहे तो अगदी हिरिरीने आनंदाने इथे भाग घेत असतो आणि आपल्यामधल्या कला ज्या फुगडी किंवा अन्य ज्या आहेत त्या इथं प्रदर्शित किंवा मनोभावे केल्या जातात. म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांसाठी हे सगळ्यात पवित्र असं व्रत आहे. आणि आमचा चितपावन ब्राह्मण संघ ज्या वेळेपासून स्थापन झाला त्यावेळेपासून आमची जी काही विशेष व्रतवैकल्य आहेत त्यांना एक प्रोत्साहन द्यावं, ती कायम राहावी आणि त्यांचं जे एक बदलत्या काळानुसार जो थोडा बदल होत चालला आहे ते न लक्षात घेता आमच्या ज्या काही परंपरा आहेत, प्रथा आहेत, त्या सगळ्या सांभाळून त्यांचं जतन करून ठेवण्याचं काम आम्ही सध्या करीत आहोत आणि त्याचाच हा एक आजचा भाग आहे. नमस्कार, मी सौ रेश्मा बर्वे. आज आश्विन शुद्ध अष्टमीचा दिवस आहे. सकाळपासून इथे पहाटेपासून सगळ्यांची लगबग सुरू आहे. कारण महालक्ष्मी पूजायची, सकाळी पूजायची, दुपारी वाणं द्यायची आणि रात्री संध्याकाळी देवीला उभी करून मग तिच्यासाठी रात्रभर जागर करायचा. हे या अष्टमीच्या महालक्ष्मीच्या व्रताचं मुख्य हे आहे, महत्त्व आहे. तर सकाळच्या वेळी मंगळागौरीसारखी पूजा केली जाते आणि त्याच्यामध्ये पिठाचे दिवे, सगळी लेणी, सगळे दागदागिने देवीला अर्पण केले जातात. भंडार व्हायला जातो आणि अगदी सागरासारखी षोडशोपचारे देवीची पूजा केली जाते. घागरी फुंकतात. आता घागरी फुंकणं हे कुठेही नाही आहे. कुठल्याही गरबा खेळतात आणि काय खेळतात त्याच्यामध्ये घागर घेऊन कोणी फुंकत नाही.
तेव्हा सर्वसाधारणपणे महालक्ष्मी उभी झाल्यानंतर 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत घागरी फुंकणं ही फुगडी चालू असते आणि बाकीच्या फेर धरून सगळे लोक त्यांच्याबरोबर नाचत असतात. आता हे सुद्धा एक आपल्या योगाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर बायकांना अगदी रोजच्या गडबडीत सुद्धा ह्यामध्ये येऊन वेळ काढून अगदी उत्साहाने हे सगळं साजरं केलं जातं. त्यामुळे त्यांच्या शरीराला सुद्धा एक नवीन ऊर्जा प्राप्त होते, पुढे काम करायची आणि इच्छा होते. आणि रात्रभर असा वेगवेगळ्या तऱ्हेने गाणी म्हणणं, खाणे घेणं, अशा वेगवेगळ्या प्रकारे फुगडी खेळणं असं करून आम्ही रात्रभर जागर करतो आणि सकाळी मग पुन्हा त्या देवीची उत्तरपूजा करून या व्रताची समाप्ती. भगवतीच्या देवळात दसरो सुरू जातकच पेडणेत टवटवीत जाता. 5 दिसाचो हो उत्सव भक्ती आणि संस्कृतीन उजळटा. गोयची गिरेस्त सांस्कृतिक परंपरा सुद्धा फुलता. भगवती आणि रवळनाथाच्या दैवी सहयोगाचो संगम जाता. 5 राती जागोवपी पेडणेचो दसरो फामाद. कोजागिरी पुनवेक हो आनंद सुवाळो सोंपता. उत्सवाचें खाशेलेपण म्हटल्यार शिवलग्न सुवाळो. देवी भगवती आणि रवळनाथाचे दैवी लग्नाचे हें प्रतीक. गद्दास आणि तरंगाय लोकांमदीं चैतन्य हाडटात. रातच्या वेळार वेगळेच धुंदीत भरपी कोजागिरी पुनवेचो मेळ दाखयता. करुया पेडणेची आनंद यात्रा. गोकुळवाडी साखळीच्या श्री राधाकृष्ण मुरलीधर देवळात दसरो व्हडा उमेदीन मनयलो. सांज वेळार देवीची पालखी देवळांतल्यान भायर काडून देवळा मुखार आशिल्ल्या झाडां मेरेन हाडटाले. थंय खाशेले विधी आणि पुजा करताले. ती परंपरा तशीच चालू आसा. परंपरेचो एक भाग म्हणून भक्तांनी भांगराचे दान केले. सुवाळ्या उपरांत पालखी देवळात परतली. आरत जाल्या उपरांत उत्सव सोंपलो. इतल्यान आयच्यो खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprime@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीचे वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावत प्रायम मिडिया गोवा. देव बरें करूं.